क्लिनिकमध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांचे असे प्रश्न असतात की आमचे हातपाय खूप दुखतात, हातपाय गळून जातात, थकवा जाणवतो, उत्साह वाटत नाही, काम करावंसं वाटत नाही. तर आमच्यामध्ये विटॅमिन B12 कमी आहे का? विटॅमिन B12ची तपासणी करून घेऊ का? शरीरातील विटॅमिन B12 वाढण्यासाठी आम्ही काय खाल्लं पाहिजे? कोणती गोळ्या औषधं घेतली पाहिजेत? तर अशा सर्वच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळावीत म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे विटॅमिन्स असतात, फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन. विटॅमिन A, D, E, K हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत, चरबीमध्ये विरघळणारे विटॅमिन्स आहेत. याचं प्रमाण शरीरामध्ये जास्त झालं तर विषबाधा होऊ शकते. आणि विटॅमिन B कॉम्प्लेक्स, ज्यात विटॅमिन B12 येतं, आणि विटॅमिन C हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत. हे शरीरामध्ये तयारही होत नाहीत आणि साठूनही राहत नाहीत. त्याच्यामुळे नियमित आहारामधून हे घेणं आपल्याला आवश्यक असतं. आणि जरी शरीरामध्ये वॉटर सोल्युबल विटॅमिनचं प्रमाण जास्त झालं तरी ते लघवीवाटे बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरासाठी विटॅमिन B12 इतकं का आवश्यक आहे? तर RBC फॉर्मेशन म्हणजेच रक्तातील लाल पेशी तयार करण्यासाठी, त्या लाल पेशींचा आकार नॉर्मल ठेवण्यासाठी विटॅमिन B12 गरजेचं आहे. आपली नर्वस सिस्टीम म्हणजेच मज्जासंस्था चांगली ठेवण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी विटॅमिन B12 गरजेचं आहे. आपल्या नर्व्सचं संरक्षण करण्यासाठी त्या नर्व्सवरती मायलिन शीथ नावाचं कव्हरिंग असतं, तर ते तयार करणं, त्याचं प्रोटेक्शन करणं हे विटॅमिन B12चं काम आहे. आपल्या शरीरातील नवीन पेशी तयार होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या DNA सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये विटॅमिन B12चा खूप महत्त्वाचा रोल आहे. स्मरणशक्ती, एकाग्रता आणि बाकी मेंदूची कामं करण्यासाठी, मेंदूचं काम सुधारण्यासाठी विटॅमिन B12 मदत करते. आपण खाल्लेल्या अन्नाचे एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी मेटाबॉलिझमच्या प्रोसेसमध्ये विटॅमिन B12 मदत करते. रक्तातील होमोसिस्टीनचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी विटॅमिन B12 मदत करते, कारण हे होमोसिस्टीनचं प्रमाण वाढलं तर हृदयविकाराचा धोका वाढतो. तर अशी खूप महत्त्वाची कामं विटॅमिन B12 मुळे होतात. तुमच्या शरीरातील विटॅमिन B12ची योग्य मात्रा बघण्यासाठी विटॅमिन B12ची टेस्ट केली जाते. यात 200 ते 900 पिकोग्राम प्रति मिलीलिटर ही विटॅमिन B12ची नॉर्मल रेंज आहे. 200 ते 900 ह्या रेंजमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं विटॅमिन B12 300 असेल आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं 800 असेल तरी ते लॅब रेंजनुसार नॉर्मल म्हटलं जातं. म्हणजे हे असं झालं की एखाद्या मुलाला एक्झाममध्ये 300 मार्क पडले आणि दुसऱ्या एखाद्याला 800 पडले तरी त्यात काही फारसा डिफरन्स नाही. म्हणून त्यातल्या त्यात 350, 400 ते 600च्या दरम्यान विटॅमिन B12 जर असेल तर ते उत्तम मानलं जातं. आता प्रत्येकालाच विटॅमिन B12ची तपासणी करणं पॉसिबल होत नाही. मग विटॅमिन B12च्या कमतरतेची कोणती लक्षणं आपल्याला शरीरामध्ये दिसायला लागतात? तर विटॅमिन B12 कमी झाल्यामुळे लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होतं, ज्याला ॲनिमिया असं म्हटलं जातं. ह्या ॲनिमियामुळे शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे थकवा, आळस, अशक्तपणा जाणवतो. लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य प्रकारे न झाल्यामुळे त्वचा फिकट पिवळसर दिसायला लागते. त्वचा तजेलदार दिसत नाही. विटॅमिन B12 हे मज्जातंतूच्या वरती जे संरक्षणात्मक आवरण असतं, मायलिन शीथ, त्याच्यासाठी आवश्यक असते. पण B12ची कमतरता झाली की नर्व्सला इजा पोहोचू शकते. त्याच्यामुळे हातापायाच्या बोटांमध्ये सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात, हातपाय बधीर होणे, मुंग्या येणे असे वेगवेगळे त्रास व्हायला लागतात. जर तुमची जीभ सतत लाल होत असेल, जिभेला सूज येत असेल, तोंडामध्ये पांढरे लाल फोड येत असतील, ज्याला तोंड येणे किंवा माउथ अल्सर्स असं आपण म्हणतो, तर हे विटॅमिन B12च्या कमतरतेचं खूप महत्त्वाचं लक्षण आहे. B12च्या कमतरतेचा आपल्या मेंदूच्या आरोग्यावरती थेट परिणाम होतो. जसं छोट्या छोट्या गोष्टी विसरणे, एकाग्रता नसणे, चिडचिड होणे, सतत मूड बदलणे, नैराश्य म्हणजेच डिप्रेशन, ही लक्षणं जर सतत दिसत असतील तर तुमच्यामध्ये B12ची कमतरता असू शकते. B12च्या कमतरतेचा थेट आपल्या नर्वस सिस्टीमवरती परिणाम होत असल्यामुळे कधीकधी चालताना अचानक पाय लटपटतात, चक्कर येते, चालताना शरीराचा तोल सांभाळला जात नाही, तर अशी गंभीर लक्षणंही दिसू शकतात. त्याचबरोबर भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, केस गळणे
अशी शारीरिक लक्षणंही आपल्याला B12च्या कमतरतेमध्ये दिसतात. आता सांगितलेली सर्वच लक्षणे विटॅमिन B12च्या कमतरतेमध्ये दिसतीलच असं नाही, तर यातील काही ठराविक लक्षणे जर वारंवार तुमच्यामध्ये दिसत असतील तरी तुमच्यामध्ये B12ची कमतरता आहे हे तुम्ही ओळखू शकता. विटॅमिन B12 वाढवण्यासाठी आम्ही काय खाल्लं पाहिजे असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. तर आयुर्वेदामध्ये विटॅमिन B12 असा डायरेक्ट उल्लेख आलेला नाही, परंतु विटॅमिन B12च्या कमतरतेची लक्षणं आणि धातुक्षयाची लक्षणं याच्यामध्ये खूप साम्य आहे. त्याच्यामुळे B12 वाढवण्यासाठी रसरक्त धातू, मज्जा धातू, ओज वाढवणारा पौष्टिक आहार घ्यायला सांगितला जातो. तुम्ही कितीही पौष्टिक खा, विटॅमिन B12 युक्त गोष्टी खा, जर तुमचं पचन चांगलं असेल तरच आहारातील पोषक भाग शरीरामध्ये शोषला जाऊन धातूंचं पोषण होऊन B12ची कमतरता भरून निघते. त्याच्यामुळे जर अपचन, अजीर्ण, गॅसेस, पोट साफ न होणे असे प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी उपचार करा. जसं जेवणाच्या 15 मिनिटं आधी एक छोटा आल्याचा तुकडा आणि सैंधव मीठ हे चावून खा, याने पाचक रस स्रवला जातो. त्यानंतर धने, जिरे, ओवा, बडीशेप हे समप्रमाणामध्ये एकत्र करून ओबडधोबड कुटून घ्या आणि ते एक चमचाभर मिश्रण एक ग्लासभर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि ते पाणी थोडं थोडं प्या. याने डायजेशन इम्प्रूव्ह होतं. बाकी पचनशक्ती सुधारण्यासाठीचे बरेचसे उपाय मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तर ते तुम्ही करायला लागा. विटॅमिन B12 हे वनस्पतीजन्य पदार्थांपेक्षा प्राणीजन्य अन्न पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात असते. जसे चिकन, मटन, त्याचं लिव्हर, त्यानंतर मासे, त्यातही सामन फिश, टुना फिश याच्यामध्ये विटॅमिन B12 जास्त असते. अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये B12चं प्रमाण जास्त असतं. त्यानंतर चांगल्या क्वालिटीचं दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ याच्यामध्ये B12 चांगल्या प्रमाणात असते. तुम्ही रोज घरी बनवलेलं ताजं ताक पिऊ शकता, त्या ताकावरचं पांढरं लोणी खाऊ शकता. जे लोक पूर्णतः शाकाहारी आहेत, त्यातही वेगन आहेत, म्हणजेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या कोणत्याच गोष्टी ते खात नाहीत, त्यांच्यासाठी फोर्टिफाईड प्लांट मिल्क मिळतं. जसं आमंड मिल्क, सोया मिल्क, ओट मिल्क मिळतं. त्यानंतर न्यूट्रिशनल ईस्ट असतं, चीजसारख्या चवीचं असतं. त्यानंतर फोर्टिफाईड अन्नधान्य असतं. तर याच्यामध्ये कृत्रिमरित्या विटॅमिन B12 त्यांनी दिलेलं असतं. तर अशा गोष्टी वेगन लोक खातात. तर ह्या गोष्टी खाताना त्याची गुणवत्ता तपासून आपल्या आरोग्यासाठी ते कितपत योग्य आहे हे बघून ते खाल्लं पाहिजे. त्यानंतर अनपॉलिश ब्राऊन राईस म्हणजेच हातसडीच्या तांदळामध्ये विटॅमिन B12 चांगलं असतं. मशरूममध्ये विटॅमिन B12 आहे. तुम्ही मशरूमची भाजी खाऊ शकता किंवा मशरूमचं सूप बनवून ते पिऊ शकता. आयुर्वेदामध्ये खूप आंबट आंबवलेलं खाऊ नका असं सांगितलेलं आहे, परंतु खूप सौम्य एक रात्र आंबवून दुसऱ्या दिवशी बनवलेलं इडली डोसा तुम्ही क्वचित कधीतरी खाऊ शकता, कारण त्या फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये B12 तयार होतं. त्यानंतर पौष्टिक आहे म्हणून पालेभाज्या, कडधान्य, सुके मेवे खाऊ का असे पेशंटचे प्रश्न असतात. तर ह्या गोष्टींमधून तुम्हाला डायरेक्ट विटॅमिन B12 मिळत नाही, परंतु ते पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये असेल, पचनशक्ती चांगली असेल तर ते तुम्ही खा. जर ते खाल्लेलं तुम्हाला पचणारच नसेल तर त्याच्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होणार आहे. डेली नॉनव्हेज खाणारे लोकही विटॅमिन B12 कमी आहे म्हणून येतात का? कारण त्यांची पचनशक्ती चांगली नसते. ते खाऊन त्यांच्या शरीराला त्रास होतो, त्यातील पोषक घटक त्यांना मिळत नाहीत. त्याच्यामुळे सर्वात आधी पचनावरती काम करणं महत्त्वाचं आहे. केवळ आहारातून विटॅमिन B12 मिळत नाही किंवा काही कारणामुळे शरीरामध्ये विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन होत नाही, अशा वेळेस गोळ्या इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये विटॅमिन B12 सप्लिमेंट्स डॉक्टर देतात. जसं वय वाढल्यानंतर डायजेशन इश्यूजमुळे B12 कमी होतं, बऱ्याच काळापासून हायपर ॲसिडिटीचे औषधं सुरू असतील, डायबिटीससाठी मेटफॉर्मिन सुरू असेल तरी B12 कमी होतं, पोटाचे पचनाचे आजार असतील, सर्जरी झालेली असेल तरी B12चं ॲब्सॉर्प्शन शरीरामध्ये होत नाही आणि B12 कमतरता दिसून येते. त्यानंतर प्रेग्नंट महिला, फीडिंग करणाऱ्या माता यांच्यामध्ये विटॅमिन B12ची रिक्वायरमेंट जास्त असते, तर ती फुलफिल करण्यासाठी सप्लिमेंट्स डॉक्टरांकडून दिले जातात. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये विटॅमिन B12 बद्दल ज्या ज्या शंका पेशंटच्या मनामध्ये येतात त्या सर्व शंका दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.